जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच विजेता खेळाडू शंकर जर्सी नंबर 17 जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. धावांची इन्व्हेस्टमेंट आपण पाहिली तर 37 टार्गेट आणि त्यामध्ये शंकर आपण या मैदानामध्ये खेळलात. एकंदरीत प्रेशर होतं की कशी तुम्ही गोलंदाजी केली त्याबद्दल काय सांगशील? बॉलर आमचे सगळेच चांगले आहेत, चारी. नक्कीच चारी गोलंदाज चांगले आहेत. आज पहिला सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये जरी तुम्ही खेळणार असाल आणि तिथे समोर आपण जर पाहिलं तर मग गोलंदाजी तुमची छान आहे. तर मग जर समोर तुम्हाला पॉवरफुल फलंदाजी झाली तर मग तुमच्या रणनीत्या कशा असतील? रणनीती म्हणजे आम्ही 50 ते 40 पर्यंत टार्गेट करू. आणि मग इतक्या धावा अगदी डिफेंड करण्यासाठी फलंदाज तुमच्याकडे कोण आहेत? अनंता आणि स्वतः मी आणि दुसरा अनंत एक आहे आणि रवी एक. स्वतःवरती विश्वास आहे याचा अर्थ सही आहे. क्या बात आहे. अगदी त्यानंतर जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये आवाजामध्ये फेरबदल. प्रवीण मागे इथून कंटिन्यू 2 मॅचेस आपल्यासोबत जॉईन होतील. तर धन्यवाद आकाश. निश्चितच मी 2 मॅचेस करतो आणि मग मी घरी जातो. त्यानंतर मग शेवट तुम्ही करा. मात्र पाहूया या ठिकाणी जाऊया मॅचकडे. थोडं मनोरंजन केलं जरूर. आमचे आकाश सर असतील, त्यानंतर मंगेश पाटील यांच्यासोबत मात्र आम्ही असेच मॅचेसमध्ये मनोरंजन करत असतो. मॅचकडे जाऊयात. एका बाजूला नवी मुंबई भागातील हा नामवंत संघ CBD बेलापूर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतो या ठिकाणी कलोते रयती संघ. पहिला बॉल या ठिकाणी डेफिनेटली 2 धावा आल्या. त्यानंतर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू. बॅटिंगचा विचार केला तर बॅटिंग लाईन मध्ये पहिली सलामी जोडी मैदानामध्ये आले विष्णू आणि या ठिकाणी सेकंड नंबरचा विचार केला तर सुदाम त्याच्या सोबत या ठिकाणी मात्र त्याची साथ देण्यासाठी इन झाला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलेली ऋषिकेश हंबीर मात्र बॉलिंग वरती आलाय. पाहायचंय या ठिकाणी कशा प्रकारे खेळी करतायत दोन्ही टीम. एक जर विचार केला तर कळोते रयती संघ हा मात्र दूरवरचा खालापूर परिभागामध्ये त्यांचा दबदबा राहिलाय. या ठिकाणी यस डेफिनेटली ऑफ साईडची ती थोडीशी मात्र सोडून चेंडूला ट्रॅव्हल केलं आणि त्या ठिकाणी जर विचार केला तर डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट आपण पाहिलेत. पहिल्या चेंडूवरती धावा आल्या होत्या 2. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता. मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निश्चितच डॉट आलेत. तर निश्चितच त्याच दरम्यान समीर सप्रे मानवी लिमनचे पॅकर यांच्याकडून देखील कलोते संघाला मात्र शुभेच्छा येत आहेत. कलोते संघ आजचा विचार केला तर स्वतः पॅकर एक सुप्रसिद्ध जर विचार केला तर मयूरदादा निरगुडे यांच्या माध्यमातून खोपोली टीमला पॅक केलं. ते सुद्धा त्या संघांमध्ये खेळत असताना दिसतील. तर योगेश पारधी तर यावेळी मात्र चेंडू निघून गेला जरूर, परंतु पंचांकडे अपील केलंय आणि चेंडूचा विचार केला तर आता चेंडू समाप्त झालेत. 6 पहिलं षटक या ठिकाणी मात्र समाप्त झालं आणि टोटलचा विचार केला तर कलोते रयती संघ जाऊन पोहोचला. तोपर्यंत बिनगड्यांचा मोबदला जरूर त्यांनी राखला, परंतु 8 या आकड्यावरती. देऊया संधी DJ शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. योगेश पारधी आपण कुठे असाल तर या, कारण की स्कोरिंगसाठी आपण 1 इनिंगसाठी आपण स्कोरिंग करण्यासाठी लगेच आपण व्यासपीठावरती. योगेश पारधी जाऊयात मॅचकडे. बॉलिंग ट्रॅकवरती हा दुसरा ट्रम्प कार्ड CBD बेलापूर टीमचा. आजचा जर विचार केला दिवसाचा या नाईटचा तर पहिल्या फेरीमधील शेवटची मॅच या ठिकाणी CBD बेलापूर विपक्ष
कलोते रैती यांच्यामध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिला ऋषिकेश शंभीरनं धावा खर्च केले 8. त्यानंतर बॉलिंगमध्ये थोडं चेंज झालं. नितीन या ठिकाणी मात्र आलाय. दुसरं षटक यावेळी मात्र त्यांनी हाताळलं गेलं. विष्णू आणि सुदाम अशी जोडी खेळतीय. 6 चेंडूमध्ये ज्याने 8 धावा बनवले तो विष्णू नॉन स्ट्रायकरला खेळतो आणि स्ट्राईकला जाईल सुदाम. आतापर्यंत पहिला चेंडू असेल त्यासाठी. यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू निश्चितच मारला गेला. बॉडी लाईन लगेच थोडंसं मिसफिल्ड झालं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली आहे आणि त्या ठिकाणी मात्र ह्या 2 धावा घेतल्या जात आहेत. 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला तो म्हणजेच टोटली 10 या अंकावरती दुहेरी अंकांमध्ये रूपांतरित झालाय. निश्चितच कलोते टीमला या ठिकाणी मात्र शुभेच्छा येत आहेत. मानवी लेवांचे पाकर समीर दादा सप्रे यांच्याकडनं निश्चितच शुभेच्छा येत आहेत. ते देखील थोड्याच वेळेला त्या ठिकाणी मात्र येतील. जरूर मॅच मात्र एन्जॉय करतील. यावेळी निश्चितच फटका मारलाय. जरूर बॅट अँड बॉलचा संपर्क झाला होता परंतु 1ला दुसरीमध्ये कन्वर्ट केलंय. चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं ताळमेळ या ठिकाणी मात्र घडत असताना गोलंदाजीचा विचार केला तर नितीन पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा म्हणजे 4 धावा टोटली आल्या 2 चेंडूमध्ये. टोटलचा विचार केला तर 12 धावा धावपटलावरती या ठिकाणी कलोती रैती संघाचा स्कोअरबोर्ड यावेळी मात्र जाऊन पोहोचला. 4 षटकांची मॅच आहे आणि आज पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. यानंतर दुसरी फेरी चालू होईल. जरूर मात्र जर विचार केला क्रिकेट नाईट रजनी स्पर्धेचा तर 6 दिवसाचं हे आयोजन 6 रात्री या ठिकाणी मात्र आज 5वी रात्र आहे. 4 रात्र मात्र कुठेतरी सक्सेसफुल आणि सुखरूपरित्या पार पडल्यात. मात्र पाहूया या ठिकाणी आजची 5वी रात्र आणि कोणता संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल हे मात्र आजच्या नाईटमध्ये समजेल. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. गुडलाईन स्पॉटचा चेंडू. त्यानंतर मात्र उडल्यानंतर जर विचार केला तर डॉट बॉलची सांगता झाली आहे. 3रा चेंडू या ठिकाणी सुरेख फेकला. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. नितीन यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती. समोर मैदानामध्ये फलंदाज सुदाम यावेळी मात्र खेळी करतोय. निश्चितच फटका मारलाय. जरूर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि या ठिकाणी काय घडलंय थोडस चुकीचं टायमिंग. मात्र यस पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. रनआउट आहे की नाही ते मात्र या ठिकाणी चेक केलं जाईल. तर यायचं अक्षय पाटील आपण मंचावरती या ठिकाणी धाव चेक करा. तर नॉट आउट असेल आणि धावपटलावरती या चेंडूवरती घेतल्या जातील 3. म्हणजेच टोटलचा विचार केला तर या ठिकाणी कलोते संघ जाऊन पोहोचला ते म्हणजेच 15 या आकड्यावरती. त्याच दरम्यान या ठिकाणी कलोते संघाला निश्चितच कलोते गावचे एक आदरणीय व्यक्तिमत्व विजय शेठ निरगुडे हे देखील मॅचला एन्जॉय करतायत. तर त्यांना विनंती करतो यायचं मंचावरती. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं या व्यासपीठावरती आपण यायचं. स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. जाऊया मॅचकडे. गोलंदाज नितीन पुन्हा एकदा. यावेळी वेगवान धारदार गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी मात्र चेंडू निघून जातो सरळ. तर द्वितीय फेऱ्यांना पहिलीच मॅच असेल. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉससाठी या. एका साईडला रानसे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल कोरलवाडी. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावरती या. गोलंदाज नितीन यावेळी मात्र पाहायचं आहे जबरदस्त वेगवान धारदार गोलंदाजी. या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू पुन्हा एकदा निघून चालला. इन्स्ट्रक्शनच्या हातामध्ये आतापर्यंत 6 चेंडूचा खेळ पुन्हा एकदा समाप्त झालं. टोटली 12 चेंडू समाप्त झालं आणि निश्चितच या ठिकाणी जर विचार केला तर 2 षटकांच्या अखेरीस टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 15 या आकड्यावरती.
त्याच दरम्यान विजय शेठ निरगुडे यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आगमन झालं आणि निश्चितच मॅच एन्जॉय करण्यासाठी मात्र आज जरूर या स्पर्धेमध्ये ते उपस्थित राहिले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आणि निश्चितच त्यांचे सुपुत्र मयूरदादा निरगुडे त्यांचा संघ या ठिकाणी 11 खोपोली टीम सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला आणि विजय शेठ निरगुडे ते देखील या ठिकाणी आज या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांच्या समवेत या ठिकाणी पालेबुद्रिक गावचा निश्चितच दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस जितू सप्रे हे देखील आज या मॅचला एन्जॉय करतात आमच्या व्यासपीठावरनं. जाऊयात मॅचकडे. हा तिसरा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती सीबीडी बेलापूर टीमचा दिनेश ठाकूर यावेळी मात्र गोलंदाजीवरती. यस डेफिनेटली फायनल क्षेत्रामध्ये बॅटचा फेस खोलण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणं बीट झालेत आणि यस पंच मात्र या ठिकाणी कोणावरती अन्याय करणार नाहीयेत. जो काही डिसिजन असेल तो मात्र या ठिकाणी दिला जाईल जरूर. अचूक डिसिजन आतापर्यंत आमचे ऑफिशियल पंच मेन पंच अनिल टेंबे सर मॅन फ्रॉम वलप आणि त्यांच्या समवेत आमचे लेग स्क्वेअर लेग पंच निश्चितच विलास पाटील सर कानपोली यांच्याकडून मात्र जबरदस्त या स्पर्धेमध्ये पंचांची अचूक भूमिका पार पाडली जाते. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी हवं. तृतीय फेरीनं पहिलीच मॅच जिथे एका साईडला संघ असेल रानसे आणि त्याला फाईट करेल कोरलवाडी. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉससाठी व्यासपीठावरती या. तर ज्या ठिकाणी पाहता मैदानामध्ये फलंदाज सुदाम आणि विष्णू अशी जोडी खेळते. आतापर्यंत नॉट आउट खेळले जबरदस्त, मात्र गोलंदाजीचं वर्चस्व दाखवावंच लागेल सबीडी बेलापूर संघाला. यावेळी मात्र पुन्हा एकदा रत्तरगा सौदागर या गोलंदाजाला म्हणावं लागेल. काय वेग आहे गोलंदाजीमध्ये. चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी जबरदस्त वेग धारण करतो आणि या ठिकाणी डॉट बॉलची निश्चितच समाप्ती झाली. या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर 2 चेंडू निघून गेलेत आणि तिसरे षटक या ठिकाणी मला वाटेल प्रगतीपथावर असेल आणि गोलंदाज दिनेश ठाकूर यावेळी बॉलिंग मार्कवरती, समोर यावेळी सुदाम. डेफिनेटली चांगलं क्रिकेट, लेझी क्रिकेट या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. संत वाहे इंद्रायणी असं म्हटलं जातं आणि शांततेचं क्रिकेट या ठिकाणी मात्र पार पडलं जातंय. आजच्या दिवसामध्ये चांगले संघ या ठिकाणी सहभागी झालेत आणि आजची 5वी रात्र या ठिकाणी मात्र सक्सेसफुलरित्या हे आयोजन अक्षयदादा पाटील यांचं पार पडत असताना यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव या ठिकाणी मात्र पूर्णपणे स्तब्ध केलाय फलंदाजाला. सुदाम यावेळी मात्र स्ट्राईकला असेल कलोते संघाचा. कुठेतरी विचार केला तर आमच्या व्यासपीठावरती मान्यवर विजय शेठ निरगुडे देखील आलेत. जरूर मात्र मॅचला एन्जॉय करतायत, परंतु या ठिकाणी कुठेतरी थोडासा बॅकफूट वरती कलोते संघाचा हा सुदाम खेळतोय. यावेळी लाफ केला स्क्वेअर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहेत दूरवरनं धावलेत चेंडूवरती. तू दुसरीसाठी कॉल आणि या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. बऱ्याच कालानं ही धावा आल्यात जरूर आणि बऱ्याच कालानं धावफलक मात्र या ठिकाणी सरसावलं. 17 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये कलोते रेती संघ आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झाले. तिसरं षटक प्रगतीपथावरती. फक्त गोलंदाजानं 2 धावा खर्च केल्यात. चांगली नामी गोलंदाजी या ठिकाणी मात्र केली जाते. 2 चेंडू बाकी आहेत. समोर फलंदाज यावेळी सुदाम लॉफ केलाय. बराच काल चेंडू हवा आहेत. लॉंग ऑन रिझन मध्ये झेल पकडला जातोय आणि पहिला गडी गारद कलोते रेती टीमला लागत असताना हा पहिला दे धक्का. सातत्याने जर विचार केला तर क्रिकेटच्या दुनियामध्ये जबरदस्त त्यांचा परफॉर्मन्स राहिला. मात्र पाहूया आपण जाऊया खेळपट्टीवरती. टोटलचा विचार केला धावपट्टावर धावसंख्या 17. 1 गड्यांचा मोबदला या ठिकाणी मिळालाय जरूर. शेवटचा एक बॉल शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश ठाकूर तयार. यावेळी निश्चितच फटका मारलाय जरूर. एक्झिक्यूट केला. गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत, बॅकअप नाही आहे आणि या ठिकाणी ह्या 3 धावा कंप्लीट केल्यात शेवटच्या चेंडूवरती आणि 3च्या मदतीनं या ठिकाणी कलोते रेती संघ टोटली जाऊन पोहोचलं. ते म्हणजेच 20 या आकड्यावरती. 1 गडी बाद 20 धावा कलोते संघ. यावेळी मात्र निश्चितच चांगला परफॉर्मन्स सीबीडी बेलापूर संघाचा देत असताना तर व्यासपीठावरती टॉस केला जातोय. द्वितीय फेरीनं पहिली मॅच एका साईडला कोरलवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट रानसई या 2 संघादरम्यान लढत पाहायला मिळतं.
रविदादांच्या पवित्र शुभास्ते टॉस एट्स द कॉल अँड टेस्ट टॉस जिंकलाय कोरलवाडी टीम. आपला निर्णय काय असेल? पेंडिंग आहे. निर्णय पेंडिंग असेल. दोन्ही टीम तुम्हाला शुभेच्छा देतो. कोरलवाडी टीमनं जिंकला टॉस आणि लवकर लवकर आपण जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा आणि मॅच संपल्यानंतर लगेच आपण तो निर्णय मैदानाच्या आतमध्ये पेश करा. 3 षटकांची मॅच. जाऊयात मॅचकडे. निश्चितच या ठिकाणी मात्र टॉस झाला कोरलवाडी विपक्ष रानसे यांच्यामध्ये. टॉस या ठिकाणी जिंकला कोरलवाडी संघानं आणि मॅच नेक्स्ट आपल्या भेटीला येते. तर रस्त्यावरती जी बाईक आहे, 4 व्हीलर आहे, तर प्लीज आपला जो लाईट आहे ना तो बंद करायचा आहे. गाडी स्विफ्ट मैदानामध्ये त्याची लाईट जाते. मैदानाच्या बाहेर रस्त्यावरती जी स्विफ्ट आहे ना त्याची लाईट बंद करा प्लीज, कारण की मैदानामध्ये त्याची लाईट जाते. ठीक आहे, मॅचकडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हेमंत ठाकूर. या ठिकाणी मात्र मैदानाचा विचार केला तर नामदेव आणि विष्णू अशी जोडी केली. एक चेंडूमध्ये त्याने 3 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा यावेळी चेंडू हवेत आहे, मात्र हे काय घडलंय? झेल जमिनीला दान, जीवदान दिलं फलंदाज नामदेवाला आणि या ठिकाणं या 2 धावा चोरल्यात. 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटली 22 आकड्यावरती. यावेळी कलोती रेती संघ खालापूर भागामध्ये एक नामवंत आणि दमदार संघ मात्र आज या ठिकाणी आमच्या MIDC परिभागामध्ये ह्या आझाद मैदानावरती आहे आणि ऑर्गनायझर अक्षयदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये तो संघ खेळत असताना मात्र पाहायचं आहे या ठिकाणी धाव संख्या किती उभे करेल हे मात्र खूप इम्पॉर्टंट असेल. कारण की समोर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निश्चितच नवी मुंबई परिभागातील हा नामवंत संघ खेळत असताना बेलापूर CBD संघ. दुसरा बॉल डेफिनेटली यावेळी मात्र हिट करायचं होतं. बराच काल चेंडू हवेत आहे. या ठिकाणी झेल कुठेतरी सुटलाय, परंतु प्रयत्न केलेत मित्रांनो. जिंकलात तरी इतिहास, हारलात तरी इतिहासच झाला पाहिजे आणि या ठिकाणी मात्र झेल सुटल्यानंतर 2 धावा रोखू शकणार नाहीत आणि 2च्या मदतीनं कलोती संघ जाऊन पोहोचला टोटली 24 आकड्यावरती. यावेळी मात्र हेमंत ठाकूर पुन्हा एकदा त्याच्यावरती प्रतिहल्ला चढवलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे सुरेख क्षेत्रातून त्या ठिकाणी झालं लगॉनच्या रिजन मध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा चोरल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जेवढा वेग चेंडूला होता तेवढा वेगाने या ठिकाणी धाव मात्र कन्वर्ट केली जाते. जबरदस्त यावेळी मात्र रनिंग पाहायला मिळत आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं ताळमेल आणि गोलंदाज हेमंत ठाकूर पुन्हा एकदा 3 चेंडूवरती बॅक टू बॅक 6 धावा खर्च केल्यात. मात्र पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफिल्ड, पुन्हा 2 धाव्यामध्ये रूपांतरित झाली आहे. 1 धाव होती त्या ठिकाणी, दुसरी धाव कन्वर्ट झाली आहे आणि 2च्या मदतीनं यावेळी टोटल स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये कलोते रेती संघ 28 या आकड्यावरती. यावेळी मात्र सुरेख चेंडू होता, परंतु यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. त्यानंतर मात्र सिंगलच्या मदतीनं डेफिनेटली या ठिकाणं शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि 29 धावेवरती खेळतोय कलोते संघ. आता हा मात्र कुठेतरी चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल. या चेंडूवरती कुठल्या प्रकारचा फटका येतो हे खूप इम्पॉर्टंट बघायचं आहे. मात्र या ठिकाणी टार्गेट सेट चेंडू असेल, या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे कलोते संघाला. यावेळी येस डेफिनेटली यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सुटल्यानंतर या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव अकाउंटवरती घेतली जाते आणि टोटलचा विचार केला तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय कलोते संघ. आता बनवायचे आहेत येणारे 24 चेंडू आणि कंपल्सरी 31 धावा CBD बेलापूर टीमला.
करतायत. व्यासपीठावरती शुभ आगमन होताना आपण पाहतोय आमचे मोदी बैलाचे मालक रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा स्वर सुप्रसिद्ध बैलगाडा मालक पिंट्याबाई पाटील वाबंजे यांचे ते शुभ आगमन झालं. त्यांच्या समेत आपण पाहतोय गणेशदादा पाटील असतील, जयदादा पाटील असतील ना सुधीरजी गोंधली या सर्व व्यक्तिमत्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती करेन पाहुण्यांना की आपण यावं व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोदी बैलाचे मालक रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा स्वार बैलगाडा मालक अर्थात आमचे पिंट्याबाई पाटील वाबंजे यांचे ते शुभागमन झाला. त्यांच्या समेत आमचे सुधीरदादा गोंधळे असतील, त्याच्यानंतर गणेशजी पाटील असतील आणि आमचे जयदादा पाटील यांचे ते शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर निश्चितच धन्यवाद मंगेश. जबरदस्त आवाज आपण ऐकला जरूर. एक बुलंद आवाज MIDC परिभागामधील शिरवली गावाचा हा आवाज आपण ऐकलात. त्यानंतर जाऊया मॅचकडे. या ठिकाणी मॅचचा विचार केला तर CBD बेलापूर संघाला बनवायच्या टोटली 31 धावा आणि या ठिकाणी त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय खालापूर परिभागामधील हा कलोते संघ. या ठिकाणी मात्र बिग फाईट मॅच. निश्चितच मयूरदादा निरगुडे देखील आहेत आज मॅच मध्ये. या ठिकाणी त्यांचा संघ होता एकविरा 11 खोपोली टीम. तो संघ या ठिकाणी या गावदेवी चषकामध्ये सरपंच उपसरपंच ट्रॉफीमध्ये निश्चितच सुपर 6 ला क्वालिफाय झाला. मात्र आज स्वतः ते या ठिकाणी मात्र निश्चितच सहभागी झाले त्या टीम मध्ये आणि पाहायचं आहे या ठिकाणी बनवल्या 30. आता या ठिकाणी 24 चेंडूमध्ये टार्गेट सेट केलं 31 धाब्यांचं आणि पाहायचं या ठिकाणी सलामी जोडी मैदानामध्ये आली आहे. ऋषिकेश हंबीर आणि त्याच्या सहसोबतीनं या ठिकाणी त्याची साथ देण्यासाठी हेमंत ठाकूर यावेळी मात्र नॉन स्ट्रायकरला खेळतोय आणि निश्चितच पाहायचं आहे बॉलिंग ट्रॅकवरती यावेळी गोलंदाज कलोते टीमचा सुदाम. आता कुठेतरी धावा निश्चितच डिफेन्स करायचे आहेत. यावेळी मात्र पाहायचं ह्या चेंडूवरती सिंगल आली आणि या टोटलचा विचार केला तर कलोते. त्याच्यानंतर रोशनदादा पाटील वाबंजे यांचं देखील ते शुभागमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर जाऊया मॅच खेळ. गोलंदाज सुदाम यावेळी पहिला ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती. निश्चितच 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू आहे. आजपर्यंत जर विचार केला क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाहीये फलंदाजाकडनं. हेमंत ठाकूर होत्या बॅडम बॉलचा संपर्क झाला परंतु या ठिकाणी परफेक्टरित्या झाला नाहीये. चेंडू या ठिकाणी डॉट झाला आणि चेंडू निघून गेला. मात्र टोटलचा विचार केला फक्त सिंगल आली अकाउंटवरती. श्री गणेशा या ठिकाणी मात्र झालाय. ओपनिंग झाली अकाउंटची हे मात्र पाहायचंय. धावसंख्या डिफेन्स होतील का या ठिकाणी कलोते टीमला. जबरदस्त वेग या ठिकाणी म्हटलं जातं ना आपटी बार आणि तेच या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं. हाफ ट्रॅकर बॉल चेंडूला उचलली होती त्यानंतर मात्र सुरेख लेंथ आणि अवे फ्रॉम द बॉडी जबरदस्त यावेळी मात्र गोलंदाज सुदाम कडनं केली जाते. डॉट बॉलची सांगता झाली आहे. या ठिकाणी 3 चेंडू समाप्त झाले. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आली आहे. या ठिकाणी आज बघायचं या सामन्यामध्ये कोणता संघ निश्चितच दुसऱ्या फेरीत प्रवेश करेल. यावेळी चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी झेल कॅरी केला जातो आणि फलंदाज या ठिकाणी हेमंत ठाकूरच्या पारीचा अंत. पहिला गडी पहिला मोहरा या ठिकाणी मात्र CBD बेलापूर टीमचा बाहेर जात असताना पहिला दे धक्का CBD बेलापूर संघाला लागतो. अख्ख्या महाराष्ट्राचा विचार केला तर 2च खेळानं अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावला. 1 बैलगाडा शर्यत आणि 1 जो सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे तो क्रिकेट. आपण पाहताना आमचे रोशनदादा पाटील खरं तर मोदी बैलाचे समर्थक आहेत.
त्यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार ठोकल्याचा फलंदाज झाला 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. पिंट्याबाईंची उपस्थिती यांना कॅश प्राईज इथे आयटम खुल्ला आपण सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि खरं तर प्रत्येक हॅट्रिकसाठी षटकार हॅट्रिकसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज फलंदाजाला दिला जाईल. तर धन्यवाद मंगेश. निश्चितच पिंट्या भाई यांचा जर विचार केला तर या ठिकाणी प्रत्येक नाईटमध्ये पारितोषिकांची आतिषबाजी केली जाते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व वावंजे गावातील आणि निश्चितच वावंजे गावातील आणि या ठिकाणी बैलगाडा शौकिंग निश्चितच यावेळी मात्र पाहूयात पंचांकडे क्लाउड अपील आणि डेफिनेटली फिंगर इज इनफ. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट बाद होतो. निश्चितच फलंदाज जय ठाकूरच्या बारीचा अंत. या ठिकाणी दुसरा गडी या ठिकाणी विचार केला तर बाद झाला. धावपटलावर धाव संख्या विचार केला तर फक्त एका बाजूनं कलोते रेती संघ खालापूर विभागामध्ये बुलंद संघ म्हटला जातो आणि दुसऱ्या बाजूला नवी मुंबई परिभागामध्ये ज्यांचा पूर्णपणे दबदबा अजूनपर्यंत राखून ठेवला तो संघ CBD बेलापूर संघ या ठिकाणी मात्र त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायचं आहे. अद्यापर्यंत मॅच भरपूर सारी पेंडिंग आहे, भरपूर सारी बॅलन्स आहे, कोणत्या संघाच्या बाजूने झुकली नाहीये. आता जर टोटलचा विचार केला तर फक्त आणि फक्त सिंगल आली अकाउंट वरती. चेंडू झाले समाप्त या षटकातील. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जबरदस्त गोलंदाजी 6 धावा त्याने खर्च केल्या. गोलंदाजचा विचार केला तर गोलंदाज या ठिकाणी निश्चितच सुदामनं जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. त्याच्यानंतर सलग 3 षटकार सलग 3 विकेट घेते तर आमचे गणेशजी पाटील, सुधीरदादा पाटील, त्याच्यानंतर मोदी बैलाचे मालक, रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, बैलगाडा स्वार पिंटाबाई पाटील आणि आमचे जयदादा पाटील सलग 3 विकेट किंवा सलग 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचा रोख पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर आमचे पिंटाबाई पाटील यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅशसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज, अगदी प्रेक्षकांसाठी देखील कॅश प्राइज आमचे पिंटाबाई पाटील यांच्याकडून तुम्ही पाहता. एक दानशूर दाते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक सारे आज कॅश प्राइज पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. निश्चितच जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. या ठिकाणी समीकरण राहिले 17 चेंडू 30 धावेचं. धावपटलावर फक्त जर विचार केला तर 1 आणि 1 धाव थांबली आहे. या ठिकाणी आता जर विचार केला तर पहिला चेंडू देखील निघून केलाय. गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती कलोते रेती संघाचा नामदेव यावेळी मात्र आला बॉलिंग ट्रॅक वरती. पाहायचं चांगलं लेझी क्रिकेट, जबरदस्त मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर बॉल, यस इट इज अ वाईट बॉल. आणि निश्चितच यावेळी वाईटचा इशारा मात्र पंचांचा आणि वाईटच्या मदतीनं या ठिकाणी जर विचार केला तर संघाची धावसंख्या दोन्ही आकड्यावरती म्हणजे 2 धावेवरती 2 गडी बाद झालेत. अद्यापही मॅच भरपूर सारी बॅलन्स आहे. कारण की CBD बेलापूर संघाचा विचार केला ना मित्रांनो तर 24 चेंडू मध्ये या ठिकाणी 17 ते 18 धावा देखील डिफेन्स करत असतात. परंतु आज टॉस या ठिकाणी जिंकला कलोते संघानं आणि जरूर या ठिकाणी त्यांनी निवडली होती फलंदाजी. मात्र पाहूया निश्चितच 2 गडी बाद झालेत. ऋषिकेश शंभीर हेमंत ठाकूर आणि जय ठाकूर आतापर्यंत या ठिकाणी बाहेर गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा नामदेव यावेळी लाफ केला, ऑफ साइडला जागा निर्माण केली, जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. मात्र त्या ठिकाणी 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. मात्र या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी घेतल्यानंतर टोटलचा विचार केला तर धावपटल 4 आकड्यावरती जाऊन पोहोचलं. दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र आतापर्यंत 2 चेंडू समाप्त झालेत. अद्यापही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि पाहायचं आहे या ठिकाणी कशा प्रकारे धावसंख्या या ठिकाणी डिफेन्स केली जाईल कलोते रेती संघाकडनं. यावेळी भरपूर वेळ हवे चेंडू आहे स्क्वेअर क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि या ठिकाणी फलंदाज ऋषिकेश हंबीरच्या बारीचा अंत. निश्चितच मोठा मासा गळाला आणि सक्सेसफुल गोलंदाज नामदेवला मिळती सफलता.
4 धावा धावपटलावरती 3 गडी बाद झालेत. कुठेतरी जर विचार केला ना तर वाईट परिस्थिती झाली आहे, कारण की मोठे फलंदाज बाद झालेत. राज ठाकूर असो, हेमंत ठाकूर, त्यानंतर जर विचार केला तर ऋषिकेश शंभीर देखील परतला. नौका फलंदाज मैदानामध्ये इन झाला दिनेश ठाकूर, आणि त्याच्या सहीसोबतीने जर विचार केला तर हरेश यावेळी मात्र खेळी करतोय. मोठे फटके मारावे लागतील जर या ठिकाणी मात्र मॅच फिनिश करायची असेल तर. एका बाजूनं गोलंदाजीचं वर्चस्व दाखवलं जातं, तो म्हणजे कळवते संघ. या ठिकाणी आज हा खूप मोठा प्रवास त्यांचा मात्र असेल. आणि नौका फलंदाज मैदानामध्ये दिनेश याला पाहायचं. या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नामदेव. आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेत, 1 सफलता त्याला मिळाली आहे. अद्याप 3 चेंडू पेंडिंग आहेत, आणि या 3 चेंडूवरती एखाद दुसरा मोठा फटका येणं खूप इम्पॉर्टंट असेल. क्षेत्ररक्षण देखील सुरेख सजवलाय. पाहायचं आहे या चेंडूवरती काय होतंय. चेंडू बराच काल हवेत आहे, पुन्हा एकदा सापळा रचलाय, जाळा टाकलाय, परंतु या ठिकाणं कुठेतरी रस्ता चुकला आणि फलंदाज सुखरूप असेल. झेल सुटला. निश्चितच जर विचार केला तर या ठिकाणं 38 सर्कलच्या आतमध्येच चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र झेल या ठिकाणी सुटला. त्यानंतर आमचे निश्चितच सुप्रसिद्ध बैलगाडा स्वार पिंट्याभाई पाटील यांच्याकडनं प्रत्येक आवाज जेलसाठी या ठिकाणी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. जबरदस्त या ठिकाणी बक्षिसांची आतिषबाजी. ATM खुल्लं झालं, आणि निश्चितच पिंट्याभाई पाटील आणि त्यांच्या समवेत जयदास पाटील यांचा देखील या स्पर्धेमध्ये खूप सारा हातभार. आणि या ठिकाणी आयव्या कॅशसाठी त्यांच्याकडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज टोटली आहे. निश्चितच जर विचार केला ना मॅचचा तर मॅच मध्ये धावपटलावरती लागल्यात, त्या म्हणजेच 6 आणि 3 गडी बाद झालेत. शेवटचा एक बॉल आणि पाहायचा गोलंदाज यावेळी नामदेव. यावेळी लाफ केलाय, बराच काल पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, परंतु यावेळी सापळा रचलाय. उंची जास्त आणि लांबी कमी, आणि फटका या ठिकाणी कुठेतरी फसलाय. फलंदाज बाद होतोय. निश्चितच दिनेश ठाकूरच्या पारीचा अंत. तर जाऊयात मॅचकडे पुन्हा एकदा. आतापर्यंत जर विचार केला तर 2 षटकांची मॅच संपली आहे, आणि 2 षटकांच्या अखेरीस या ठिकाणी मात्र धावपटलावरती सायला जबरदस्त गोलंदाजी. जर विचार केला तर आमच्या व्यासपीठावरती निश्चितच विजय शेठ निरगुडे देखील या मॅचला एन्जॉय करतायत, आणि त्यांच्या समवेत जितूदादा सप्रे देखील मॅचला एन्जॉय करतायत. निश्चितच मॅच जबरदस्त झाली आहे. बॉलिंग साईड, बॉलिंगचा विचार केला गोलंदाजीचा तर गोलंदाजीचं वर्चस्व या ठिकाणी कलोते संघ दाखवत असताना आता गरज आहे 12 चेंडू आणि 25 धावेंची या ठिकाणी पाहायचं आहे. निश्चितच आमच्या जबरदस्त वाहिनी ज्यांच्या माध्यमातून ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह आणि जबरदस्त ऑपरेटिंग टायमिंग वरती या ठिकाणी ऑपरेटिंग केली जाते, त्यांचं देखील खूप खूप आभार असतील. यावेळी मात्र येस डेफिनेटली डॉट बॉलची सांगता झाली आहे. पहिलाच बॉल सुरेख, वेगवान, धारदार या ठिकाणी मात्र गोलंदाजीचा नजारा आपण पाहिलात. या ठिकाणी जर विचार केला तर गोलंदाज दीपक यावेळी कलोते टीमचा बॉलिंग मार्क वरती गोलंदाजी करतोय. निश्चितच जबरदस्त पहिला चेंडू होता, आणि तो देखील जर विचार केला तर या ठिकाणी बीट झालेत फलंदाज. यावेळी मात्र हरेश असेल अन स्ट्राईकला चेंडूला लाफ केला. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला चकवा देऊन चेंडू मात्र निश्चितच बाउंड्री लाईन लगत अडवला गेलाय, आणि जरूर ह्या 3 धाबा या ठिकाणी मात्र चोरल्या गेल्यात. 3च्या मदतीनं सीबीडी बेलापूर संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये म्हणजे 9 आणि 4 या ठिकाणी मात्र असा आकडा स्कोरबोर्डवरती निर्माण झालाय. 10 चेंडू 22. अद्यापही या ठिकाणी मॅच बॅलन्स आहे. 2 ते 3 फटके या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहेत सीबीडी बेलापूर टीमला. मात्र बघायचं आहे ते फटके येतील का, मॅच मध्ये चुरस निर्माण होईल का. मात्र निश्चितच जर विचार केला तर आतापर्यंत गोलंदाजीचं वर्चस्व जरूर दाखवून दिलं कलोते संघानं.
2 षटकं समाप्त झाली. तिसरं षटक मार्गस्थ होत असताना त्यातील देखील 2 चेंडू समाप्त झालेत आणि पाहायचंय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दीपक. यावेळी मात्र हा तिसरा ट्रम्प कार्ड. यावेळी मात्र निश्चितच थोडंसं मिस झालेत आणि जबरदस्त लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाही. नॉन स्टॉप सीमारेषा पार येतोय चौकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र बऱ्याच काळानं हा चौकार आला आणि या चौकाराचा विचार केला तर मला तर वाटतं की ह्या इनिंग मधील पहिला चौकार असेल. 4च्या मदतीने धावा धापटला वरती 13 आणि टोटलचा विचार केला तर 9 चेंडू आणि 18 धावेची गरज प्रत्येक चेंडू वरती. आता 2.00 ची सरासरी राखायची आहे आणि गोलंदाज यावेळी दीपक यावेळी पुन्हा एकदा तयार असेल. डेफिनेटली हे काय घडलंय डायरेक्टली त्रिफलच्छिद आणि फलंदाज या ठिकाणी बाद. ललित ठाकूर बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्लाय मध्ये जर विचार केला ना आम्ही पाहतोय काय वेगवान गोलंदाज आहे. त्यानंतर त्रिफल्यावरती चेंडू आदळल्यानंतर या ठिकाणी पूर्णपणे एसटी उकडून काढली आहे फलंदाज या ठिकाणी मात्र ललित ठाकूरची. त्यांना मात्र चकवा दिलाय. त्या ठिकाणी कुठेतरी प्रयत्न फसला बॅटिंग करत असताना ललित ठाकूर या ठिकाणी बाद झालेत. आतापर्यंत जर विचार केला टोटलचा तर विकेट या ठिकाणी संपादित करत असताना 5 गडी बाद झालेत या ठिकाणी सीबीडी बेलापूर टीमचे आणि एका विकेटच्या नुकसानावरती टोटल 30 धावा जमवल्या त्या म्हणजे कलोते संघानं. आता मात्र जर विचार केला तर 5 गडी बाद झालेत सीबीडी बेलापूर टीमचे. आता 8 चेंडू 18 ची गरज. यावेळी मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. जर या ठिकाणी कुठेतरी मिस झाले असते तर निश्चितच पूर्णपणे या ठिकाणी एसटी वरती चेंडू आदळला असता. डॉट बॉलची सांगत सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने या ठिकाणी टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. अद्यापही खूप सारं मोठं समीकरण गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजीचं वर्चस्व दिसत असताना मात्र 7 चेंडू 17 ची गरज आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. गोलंदाज दीपक यावेळी पूर्णपणे झोकून दिलाय चेंडूवरती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. फायनल क्षेत्रामध्ये बॅटचा फेस खोलला होता परंतु तिसरं षटक देखील निघून गेलाय. टोटलचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच टोटली 14 या आकड्यावरती. आता गरज आहे ती म्हणजेच सीबीडी बेलापूर टीमला 6 चेंडू आणि कंपल्सरी 17 धावेची. अक्षता पाटील निश्चितच ज्या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती मान्यवर पिंट्याभाई पाटील आपल्याला मात्र बोलवत आहेत. यायचं मंचावरती अक्षता पाटील आणि जाऊयात मॅच कडे. 6 चेंडू गरज आहे 17 धावेची. या ठिकाणी रफ अँड टफ मॅच. जबरदस्त परफॉर्मन्स दोन्ही संघांकडनं मात्र दिला जातोय. जर विचार केला तर एका बाजूला कलोते आणि समोर असेल नवी मुंबई परिभागातील हा सीबीडी संघ. या ठिकाणी मात्र 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 17 धावा. या ठिकाणी 17चा खतरा कोणत्या संघांवरती येतोय हे बघायचं. मात्र 17चा खतरा सीबीडी संघांवरती येतोय की निश्चितच या ठिकाणी डिफेन्स करत असताना कलोते संघावरती येईल. पहिला बॉल आणि गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कलोते टीमचा. हा 4था ट्रम्प कार्ड. रमेश डेफिनेटली भरपूर मोठा प्रहार. यावेळी मात्र लॉग लेगचं क्षेत्र क्लिअर करत चेंडू थांबणार नाही. जाईल सीमा रेषा पलीकडं. हा दमदार प्रॉपर टायमिंग वरती आलाय. जबरदस्त हिट षटकार.
या ठिकाणी ज्या फटक्याची गरज होती, आतुरता होती, तो फटका बराच लेट आलाय, परंतु या ठिकाणी तर निश्चितच अक्षयदादा पाटील आपण यायचं मंचावरती. या ठिकाणी पिंट्याभाई पाटील यांच्याकडनं आपल्यास बोलवलं जातं, यायचं मंचावरती. तर जाऊया मॅचकडे. निश्चितच पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, अद्याप 5 चेंडू आणि बनवायच्या 11 धावा सीबीडी संघाला. मॅच अद्याप भरपूर सारी बॅलन्स दोन्ही टीमकडे. जिंकलात तरी इतिहास, हारलात तरी इतिहासच घडला पाहिजे. मात्र पाहूया गोलंदाज रमेश वरती यावेळी मात्र विश्वास असेल. बराच काल चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडू खाली, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या आसपास चेंडूला यावेळी मात्र गॅदर केलाय झेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. नितीन ठाकूरच्या पारीचा अंत. निश्चितच फलंदाज बाद झाला, नितीन ठाकूरच्या पारीचा अंत झाला. या ठिकाणी जर विचार केला तर षटकातील 2 चेंडू झाले समाप्त. आता 4 चेंडू आणि टोटली बनवायचे आहेत, त्या म्हणजेच या ठिकाणी 11 धावा. 5 चेंडू 11चं समीकरण होतं. मी म्हटल्याप्रमाणे अद्यापर्यंत कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये. दोन्ही बाजूने सामना अद्याप खूप सारा बॅलन्स आहे. निश्चितच मी म्हटल्याप्रमाणे जिंकलात तरी इतिहास आणि हारलात तरी इतिहासच घडला पाहिजे. पाहूयात शेवटच्या चेंडूपर्यंत लढत जाईल, यात मात्र मात्र शंका नाहीये. पण गोलंदाज रमेश यावेळी मात्र चांगली कामगिरी करतो या चेंडूवरती. षटकार आल्यानंतर या ठिकाणी मात्र कुठेतरी चेंडूमध्ये थोडासा वेग कमी केला. हाफ ट्रॅकर बॉल होता, परंतु चेंडू या ठिकाणी सरळ यावेळी बॅटवरती आल्यानंतर कुठेतरी भरपूर असा उंच गेला आणि झेल या ठिकाणी मात्र गॅदर केलं गेलं. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रमेश यावेळी लाफ केलाय, पुन्हा एकदा झेल हवेत. यस, सक्सेसफुल गोलंदाज रमेशला पुन्हा एकदा ही दुसरी सफलता मिळत असताना फलंदाज बाद झालाय. या ठिकाणी वासू ठाकूर बॅक टू द डगआउट. या ठिकाणी निश्चितच सर्व मान्यवर आमच्या व्यासपीठावरती असतील आणि मॅच काय रंगली आहे. आता 3 चेंडू 11, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले. आता पाहायचंय एखादा जर मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी दोन्ही बाजूने रफ अँड टफ या ठिकाणी मॅच रंगू शकेल. 3 चेंडू 11ची गरज आहे आणि नौका फलंदाज मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये इनाईट नंबर 9 वरती आलाय राज ठाकूर आणि नॉन स्ट्रायक फलंदाज हरेश यावेळी मात्र केली करतोय. 3 चेंडू 11, 6 चेंडू गरज होती टोटली या ठिकाणी 15 धावेची, 17 धावेची. त्यामध्ये या ठिकाणी निश्चितच धावा गोलंदाजांना खर्च केले आतापर्यंत 6 आणि निश्चितच मॅच आणून ठेवली आहे शेवटच्या टोकावरती. 3 चेंडू मध्ये बनवायच्या 11 धावा. एखादा षटकार, एखादा चौकार या ठिकाणी मात्र जरूर मजा निर्माण करू शकतो, चुरस निर्माण करू शकतो. आणि गोलंदाज पुन्हा एकदा कलोते टीमचा रमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅट न व्ही शेप मध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मारा केलाय, परंतु 2 धावा काय रोखू शकणार नाहीयेत. आणि 2 धावेच्या मदतीने यस डेफिनेटली टोटल स्कोअर बोर्ड 22 या आकड्यावरती आता समीकरण जाऊन पोहोचेल. ते म्हणजेच 2 चेंडू 9 धावा, एखादा चौकार, एखादा षटकार निश्चितच मॅच मध्ये मी म्हटल्याप्रमाणे चुरस निर्माण करू शकतो. अद्यापपर्यंत खूप सारा सामना बॅलन्स आहे. डगआउट मध्ये जर विचार केला तर देखील त्यांचा देखील विश्वास असेल हे डावखुऱ्या त्याच्या फलंदाज निश्चितच राज ठाकूर वरती. पाहिजे 2 चेंडू 9ची गरज. डेफिनेटली पुन्हा एकदा चेंडू बराच काल हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत, परंतु या ठिकाणी ह्या 2 धावा कन्वर्ट झाल्यात. 2च्या मदतीने तिसरीसाठी घाई केली जाते, परंतु तिसरी धाव मिळणार नाहीये. तिसरी धावेसाठी रिक्स या ठिकाणी घेतात, परंतु 2 धावेवरती थांबावं लागतं. 2च्या मदतीने टोटलचा विचार केला धावपटलावर धावत संख्या या ठिकाणी 24. आता बनवायच्यात 1 चेंडू 7 कंपल्सरी. एखादा षटकार आला तरी मॅच या ठिकाणी स्कोरीज लेवल होऊ शकतं. मात्र पाहूया एखादा चमत्कार या ठिकाणी घडेल का.
गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रमेश. एक बॉल 7 पाहिजेत आणि समोर या ठिकाणी पाहिजे फलंदाज असेल राज ठाकूर. यावेळी मात्र यस डेफिनेटली आता प्रेशर गोलंदाजावरती. इट इज अ वाईड बॉल. लेग स्टंप सोडून या ठिकाणी चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पडतोय. तर या बॉलवरती जर षटकार टोकलं तर आमचे मोदी बैलाचे मालक रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा स्वार सुप्रसिद्ध बैलगाडा मालक आमचे पिंट्याबाई पाटील यांच्याकडून एक षटकार मारला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पैसा पुन्हा एकदा. आता मी म्हटल्याप्रमाणे चमत्कार तर झाला. आता कुठेतरी फलंदाजावरती विश्वास दाखवला असेल. यस डेफिनेटली पुन्हा एकदा विलास पाटील सर म्हणले इट इज अ वाईट बॉल. आता जर विचार केला ना मित्रांनो तर ह्या 2 धावा अवंतर चेंडूवरती आल्यात. म्हणजे आता समीकरण उरलं ते म्हणजेच कंपल्सरी 1 चेंडू 5 धावा. अद्यापही 1 षटकार मारावाच लागणार आहे. जर चौकार आला तर स्कोर इज लेवल होऊ शकतं. 1 बॉल 5 धावांची गरज. 1 षटकार मारलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. आमचे मोदी बैलाचे मालक रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा स्वार बैलगाडा मालक पिंट्याबाई पाटील वाबन यांच्याकडून जर या बॉलवरती षटकार मारत तर फलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला स्पीडअप करा. टीम मीटिंग नको आता विनंती करा अंपायर्स आपण देखील लगेच संगणकाला ऑन करा. 1 बॉल 5 धावांची गरज. सामना आवडला असता तर एकदा जोरदार टाळ्या. अगदी चांगली मॅच रफ अँड टफ. दोन्ही संघ चांगला संघर्ष करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतात प्रवीण. तर जाऊया मॅच कडे. मॅच मात्र पूर्णपणे गरम झाली आहे मंगेश. या ठिकाणी जर विचार केला ना तर मी म्हटल्याप्रमाणे एखाद दुसरा चमत्कार झालाय जरूर परंतु आता जिम्मेदारी पूर्णपणे वाढली आहे फलंदाजाची. फलंदाज स्ट्राईक ला राज ठाकूर. 1 षटकार या ठिकाणी मात्र सांगून जाईल की कोण सिकंदर आहे आणि कोण या ठिकाणी निश्चितच परास्त होणार. पाहूया बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रमेश. 1 चेंडू 5 ची गरज. बॅक टू बॅक 2 चेंडू त्याच्याकडनं या ठिकाणी वाईट आलेत खराब आलेत परंतु आता प्रेशर निर्माण झालेलं असेल. या ठिकाणी मात्र चेंडू जर निर्धाव आला तर सामना जाईल कलोते संघाकडे. जर षटकार आला तर सामना जाईल सीबीडी बेलापूर टीम कडे. तर पाहायचं या ठिकाणी मात्र राज ठाकूर आणि स्ट्राईकला असेल. डेफिनेटली या ठिकाणी सामना जिंकलाय कलोते संघानं. 1 चेंडू 5 ची गरज असताना मात्र शेवटच्या क्षणी या ठिकाणी चेंडू डॉट आलाय. 2 बॅक टू बॅक चेंडू वाईट फेकल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी राहिली गोलंदाज रमेश कडनं आणि सामना या ठिकाणी फिनिश केलाय. सामना जिंकला या ठिकाणी कलोते संघानं. विश यू ऑल द बेस्ट कलोते संघ अँड व्हेरी व्हेरी हार्ड लक या ठिकाणी सीबीडी बेलापूर संघ. ₹3,000 रोख पारितोषिक आलं त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कलोतेचे आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय विजय शेठ यांच्याकडून या स्पर्धेसाठी ₹3,000 देणगी आली त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. विनंती करूया आपण